तर नमस्कार म्हणजे सुधीर कुळे एस के सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि मे महिना जवळजवळ संपल्यात जमा आहे। कारण हे बघा ढगाळ वातावरण आहे आणि मी मागे एक 6 महिन्यापूर्वी म्हणजे मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान एक व्हिडिओ बनवला होता की हा जो रस्ता आहे मंडणगडचा मुख्य रस्ता मंडणगड वेळास बाणकोट रोड, तर त्याचं काम सुरू झालं होतं। खोदाईचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर आता हा पूर्ण झालेला आहे रस्ता, जवळजवळ 70% पूर्ण झाला आहे। तर ते कितपत काम झालं आहे आणि कसं पद्धतीने काम झालं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर खूप चांगलं काम झालं आहे बघा। हा आमचा जो रस्ता आहे मेन, हा इथून पाले स्टॉपवरून रस्ता सुरू होतो आणि हे मागचं वडापावचं दुकान आहे बघा, ते इथून हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे। आता इथून आपण आता मंडणगडला जाणार कुठपर्यंत झालं आहे ते पाहूया। हा जो थोडासा भाग आहे तो अर्धा भाग तयार होत होता आणि दुसऱ्या भागातून कच्च्या रस्त्यातून या एका बाजूच्या रस्त्याला यायला एक गॅप ठेवलेला होता, तो आता अपूर्ण राहिलेला आहे। तो जवळजवळ आता कामाला सुरू होते, तो पण हा छोटासा टप्पा आहे, तो पण पूर्ण होईल। हा जो छोटासा स्पॉट राहिलेला आहे, हा सुद्धा स्पॉटचं काम तेव्हा चालू आहे। 2-4 दिवसात काम जवळजवळ उरकण्यात येईल असा अंदाज आहे। तर हे बघा, हे सुद्धा कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि हे भराव टाकण्याचं काम चालू आहे।
खालच्या रस्त्याचा इथे स्पॉट आहे शेवटचा टप्पा, तो इथे आता गेला. त्याच्यानंतर हा थोडंसं चांगला झालेला आहे, इकडे चांगलं केलेलं आहे प्लेन असल्यामुळे. तो घाटाचा आणि वळणावळाचा रस्ता होता तो तेवढा राहिलेला, आणि खडकाळ जो भाग होता तो राहिलेला आहे. त्याची शक्यता या 15 दिवस होईल असं वाटते. पण या मंडळामध्ये पोहोचतो आहे, पेट्रोल पंपाच्या जवळ आलो आहे. चेकपोस्ट आहे, चेकनाका. तर ठीक आहे मंडळी, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. खूप खूप धन्यवाद आपले. आता मंडळामध्ये पोचलो आहे आपण, आणि या रस्त्याची अवस्था काय आहे किंवा त्याचं काम कसं चाललं आहे आणि कितपत झालं आहे ते आपण पाहिलं. तर एक 50 ते 60% आमचा प्रवास मंडणगडवासियांचा आता प्रवास सुखाचा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ठीक आहे, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.